अगदीच तू मगाशी एक छान विषय काढला स्टँडअप कॉमेडीचा. हल्ली तो विषय बराच गाजतोय. 370 बिर्याणी प्रकरण अजूनही प्रेक्षक विसरले नाही आहेत किंवा ते विसरूही नये असं मला वाटतं, की ते लक्षात ठेवावं पुढच्या स्टँडअप कॉमेडियनने जेव्हा 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 त्यांच्या हातात माईक येईल तेव्हा तेव्हा असं काहीतरी बोलावं जे खरंच खरंच हास्यास्पद असेल. तुझा व्ह्यू पॉईंट काय? कारण का हल्ली काय झालंय, माझ्या हातात माईक आहे, मला बोलायची मुभा आहे, मला 4 लोक ओळखतात म्हणून मी काहीही बोलतो. एक हा प्रकार झाला. दुसरा असाही प्रकार आहे की जिथे माहिती आहे की मला काय बोलायचं आहे आणि मी जे बोलतोय किंवा माझा जो विनोद आहे त्याच्यावर माझे प्रेक्षक हसतात. त्याला कदाचित कमी रिस्पॉन्स असेल आणि या प्रकरणाला जास्त रिस्पॉन्स असेल. तुझा व्ह्यू पॉईंट काय या सगळ्याच्या? आत्ता जो किस्सा तू ज्याचा उल्लेख केलास कोणालाच पटण्यासारखा नाहीये तो. कोण कसा स्टँडअप कॉमेडियन आहे, कोण किती चांगला आहे, कोण काय वाईट आहे, हा प्रत्येकाचा आपापला व्ह्यू पॉईंट आहे. माझा पर्सनली काही हिंदीतले आहेत, अभिषेक उपमन्यू मला आवडतो किंवा त्या प्रकारचं. मराठीमध्ये मी अनिशचे स्टँडअप्स मी बघतो, मला आवडतात. एखादी टिप्पणी तुमची कधी कधी कॉन्ट्रोवर्शियल होऊन जाते. माझा व्ह्यू पॉईंट एवढाच आहे की स्टँडअप करताना आता श्रमेशचा येतोय स्टँडअप शो, आय एम व्हेरी एक्सायटेड, मी जाणारच आहे बघायला. माझा व्ह्यू पॉईंट एवढाच आहे की हल्ली जे इंटरॅक्शन झोन जो जास्त झालाय, मला असं वाटतं की त्याच्यात स्टँडअप राहिलं काय. मी एक कॉन्टेंट घेतला आणि त्याच्यावर मी काहीतरी स्टँडअप सादर केलं, हा होता स्टँडअप कॉमेडीचा झोन. मी 4 लोकांशी बोलणार, त्यांचा अपमान करणार, ते माझा अपमान करणार, हा कसा कॉन्टेंट असू शकतो असं मला वाटतं. याच्यात काहीच कॉन्टेंट नाही आहे. तुम्ही कुठल्या तरी कॉन्टेंटवर विचार, म्हणजे उद्या फॉर एक्झाम्पल कुठल्याही स्क्रिप्टवर मी जेव्हा काम करतो तेव्हा मला त्याच्यात 4 विनोद शोधावे लागतात. बरोबर. आणि मला ते कॉन्टेंटवर, आणि मला असंही वाटतं की एक मध्ये, आता मला माहीत नाही सोशल मीडियावर तू बघितलं असेल की नाही, अमरीश पुरी, ओम पुरी, आय गेस नसिरुद्दीन शाह पण आहेत, असे एक ना ॲक्टर सगळे असलेली एक क्लिप व्हायरल झाली की ॲक्टर्सचं पॉलिटिकली किंवा समाजात प्रबोधन होणारं असं काहीतरी मत असलं पाहिजे की नाही, आणि मग त्याच्यावर डिबेट आहे. मला असं वाटतं असलं पाहिजे. कलाकाराची जबाबदारी आहे कुठेतरी की तुम्ही, मी म्हणत नाही की दरवेळी तुम्ही काहीतरी समाज प्रबोधन म्हणून काहीतरी चांगलंच सांगितलं पाहिजे, पण तुमच्या बोलण्यात काहीतरी समाजाला काहीतरी देणं लागतो आपण, याची जाणीव असली पाहिजे कायम, सतत. आणि ती जर हळूहळू कमी होत गेली ना, तर तू जोकर फिल्म जर बघितली असेल तर तितकं काहीतरी विचित्र घडू शकतं असं मला वाटतं. त्याचा जो एंड आहे तो, की तुम्ही वाटेल त्या लोकांना गृहीत धरून नाही बोलू शकत. तुम्ही काहीतरी भान, सामाजिक भान बाळगलं पाहिजे. तर मला असं वाटतं की स्टँडअप कॉमेडी ही गोष्ट मुळात कॉन्टेंट क्रिएट करून सादर करण्याची गोष्ट आहे आणि त्यातही काहीतरी सामाजिक भान बाळगलं पाहिजे. तुम्ही रँडम इंटरॅक्शन करताना रँडम गोष्टी नाही बोलू शकत. जावेद अख्तरचं एक इंटरव्ह्यूमधलं मी वाक्य बघितलं होतं, हल्ली त्याच्यावरून पण डिबेट होतात कारण की शिव्या किती योग्य आहेत आणि नाही आहेत योग्य. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही ब्लेंड फूड खाता, तुम्हाला जर ते आवडलं नाही तर तुम्ही त्याच्यात चिली उगाच टाकत राहता आणि तुम्ही ते खाता. शिव्या म्हणजे चिली आहे की तुम्हाला आवडत नाही आहे तुमचाच कॉन्टेंट, मग तुम्ही त्याच्यात 4 शिव्या ॲड करता आणि तुम्हाला वाटतं वा मजा आली. याच्यात गरज नाही वाटत आहे. उद्या OTTवर या गोष्टी का सुरू झाल्यात याचा पण विचार केला पाहिजे ना, की ती खरंच त्या माध्यमाची किंवा त्या कॉन्टेंटची गरज आहे का. उद्या त्या क्षणी तिथे त्या सिच्युएशनमध्ये ती गोष्ट गरजेची आहे का, तरच ती ॲड केली आहे. अदरवाईज नाही केली ना. तुम्ही एक रँडम शिव्या देत सुटलायत किंवा तुम्ही कुठलाही कॉन्टेंट व्हायरल करायचा म्हणून हे करत सुटलायत. आय डोंट नो, म्हणजे मला नाही वाटत हे फार काही योग्य आहे. अगदीच. म्हणजे जितकी माणसं तेवढ्या माणसांच्या थॉट प्रोसेस. आणि काहीकांना, म्हणजे मला जेव्हा त्या व्यक्तीने माफी मागितली सोशल मीडियावर, त्या कमेंट सेक्शनमध्ये काही कलाकारांनी त्याचं समर्थनसुद्धा केलं आहे, कारण इट्स ओके, आपलाच माणूस आहे, माफ करा. पण याने मग दुसऱ्याला प्रोत्साहन मिळतं का, तर हो मिळतं.
की ओके ठीक आहे मी बोलू शकतो, मग मी माफीचा व्हिडिओ टाकेल आणि माझे 4 लोक त्याच्यावर कमेंट करतील, देन माझा पॉझिटिव्ह पी आर आणि मग तुझा उलट एका म्हणजे दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मग कधी कधी असं पण होतं की तू माफी मागितल्यानंतर काही महिन्यांनी तुझा मोठ्या OTT चॅनलवर पण शो येतो. यू नेव्हर नो, माणसाचं नशीब कुठे काय घेऊन जाईल. आणि मोठे प्लॅटफॉर्म ते प्रमोटही छान करतात विथ गुड मिलियन्स ऑफ व्ह्यूज, आणि हे आता नावं घेऊन सांगण्याची गरज नाही. एक्झॅक्टली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.